नमस्कार, मी सोनाली आणि आपण पाहत आहात झुंजार न्यूज महाराष्ट्र। तर सध्या सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही। भाजप शिवसेना या जागेसाठी जोरदार मोर्चाबांधणी सुरू आहे। तर सध्या सोशल मीडियावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे या निवडणुकीला एक वेगळंच वळण लागलेलं दिसून येत आहे। गेल्या निवडणुकी विधानसभा दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्हा बँकेचे संचालक माननीय शेखर गोरे यांना विधान परिषदेवर काम करण्याची संधी देणार असल्याचा जाहीर शब्द दिलेला होता। या आश्वासनानंतर माननीय शेखर गोरे यांनी स्थानिक पातळीवरती भाजपाचे काम करत मानखटाव मतदारसंघामधील पक्षाचे उमेदवार आमदार जयकुमार गोरे यांच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली। तर सध्या निवडणुकीची रणधुमाळी तोंडावरती आलेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माननीय शेखर गोरे यांना दिलेला शब्द पाळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। मी शेखर गोरे यांना आश्वस्त केलेलं आहे की भविष्यामध्ये त्यांची पूर्ण काळजी महायुतीच्या माध्यमातून घेतली जाईल आणि त्यांना विधानमंडळात काम करता येईल अशा प्रकारची कारवाई देखील महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही करू अशा प्रकारची ग्वाही देखील मी त्यांना दिली आहे। झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने, विधान। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। झुंजार न्यूज महाराष्ट्र।